Morning, my dear students. Myself Vidya Chavan, and today we are continue our last lesson. Lesson number 10. आम्ही हवे आहोत का? विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला मागच्या तासिकेतलाच पाठ आज कंटिन्यू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लेखिका शांता शेळके या जनावरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी तिथे पाहिलं की ती जे मुके प्राणी होते ते जणू काही आपल्याला एका प्रकारचं आवाहनच करत आहे. त्यांनी प्रथम पाहिला तो होता मांजरांचा विभाग. स्टूडेंट्स, लेखिका शांता शेळके ये परेल के एनिमल हॉस्पिटल में विजिट देने गए थे और उन्होंने ये एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किया हुआ है. इंसान के प्यार के लिए भूखे ऐसे ये प्राणी, ऐसे ये एनिमल्स हमें कुछ कह रहे हैं ऐसे उन्हें लग रहा था. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता पाठाचा पुढचा भाग पाहूयात काय आहे ते. लेखिका आहेत शांता शेळके. चला तर पाहूयात मग. विद्यार्थी मित्रांनो, भरत आणि बाई मांजराच्या विभागात जातात. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा ठेवलेल्या त्यांनी पाहिलं. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा म्हणजे प्लेट्स ठेवलेल्या त्यांनी पाहिलं. एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्यासाठी. एक जे आहे ते खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी तर दुसरे जे आहे ते पाणी ठेवण्यासाठी. प्रत्येकाजवळ त्यांच्या प्रकृतीतील चढ उतारा दाखवणारे तक्ता म्हणजे चार्ट भिंतीवर लावलेला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण असं आहे. स्टूडेंट्स, बिल्ली के लिए उन्होंने देखा कि 2 प्लेट्स रखी जाती थी. एक प्लेट जो है वो खाद्य पदार्थ यानी खाने की चीज़ें रखने के लिए, तो दूसरी प्लेट है जिसमें पानी रखने के लिए. हर एक बिल्ली के पास उनकी प्रकृति, उनकी तबीयत कैसी है वो देखने के लिए एक वो चार्ट लगाया जाता था जिसमें उनकी सारी हिस्ट्री लिखी जाती थी. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण होतं. हर किसी को बैठने के लिए एक मऊ मुलायम ऐसे बिछाना उनका था. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात. जैसे ही लेखिका और भरत दोनों उस बिल्लियों के रूम में, कंपार्टमेंट में जब भी जाते हैं तभी सारी बिल्लियाँ चमक उठती है. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ दिसत होती. उनके आँखों में आतुरता दिखाई दे रही थी. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागली. कोई बिल्लियाँ अपना नाक जो है वो जाली पर घिसने लगे. काहींनी नकानी जाळ्या खरवडू लागले तर किसी ने नाखून से जालियों पर अपने पंजा मारने लगे. म्याव 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 कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजाचा एक कलकलाट सुरू होतो. विद्यार्थी मित्रांनो, कलकलाट म्हणजे गोंधळ. कलकलाट सुरू होणे, गडबड गोंधळ सुरू होणे. To create too much confused noise. कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजात एकच कलकलाट सुरू होता. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. लक्ष वेधून घेणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नजर विशिष्ट गोष्टीकडे वळवणे. टू ड्रॉ अटेन्शन ऑफ समवन. To draw attention of someone. जणू काही प्रत्येक जण लेखिकेला म्हणत होतं, मला इथे फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवळा हो. जैसे कि लेखिका को हर एक बिल्ली कह रही थी कि मेरे पास आइए, हमें यहाँ पर बहुत ही अकेला महसूस हो रहा है, मेरे पास मत आ जाओ. ऐसे सारी बिल्लियाँ जैसे कि कह रही है ऐसे लेखिका को लगा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहा तर There was a huge black male cat with a gloomy eyes and one
timid grey kitten nearby. One angry-looking cat is making rounds inside the cat, and a spotty cat was grooming herself nicely. पहले हमने देखा कि ये एक जो बिल्ली थी वो बहुत अच्छी तरह से जैसे ही एंटर करते हैं लेखिका अंदर रूम के अंदर तो उनको वैसे दिखाई देती है। कोई बिल्ली गुस्से से यहाँ से वहाँ फेरी मारती है जैसे कि वो बहुत ही गुस्से वाली वाघ यानी शेरनी हो। तो कोई बिल्ली बहुत ही अच्छी तरह से बैठी हुई लेखिका को दिखाई देती है। हर एक बिल्ली जो है वो लेखिका और भरत का ध्यान बटोरने की कोशिश कर रहे थे। As Bharat and I entered the room, all of them looked startled. Some started brushing their nose against the mesh, while some started scratching it with their nails. They all moved in chorus and tried to draw my attention towards them, as if they wanted to say, I feel lonely here, come and pamper me. जैसे कि मैंने अभी आपको बताया कि हर एक क्या सोच रहे थे कि लेखिका हमारे पास आए और हमें प्यार से अपने पास ले कोई क्योंकि हर एक जो एनिमल है वहाँ पर प्यार का भूखा है। मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचे डोके खाजवते, कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते। मैं उस जालियों के छोटे छोटे होल में से अपनी उंगली डालकर किसी के सर पर उंगलियां लगा रही हूँ या किसी के गले पर हाथ लगा रही हूँ। इस तरह से बिल्लियाँ खुश होती थी, ऐसे लेखिका कह रहे हैं। पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देत समाधान सैटिस्फैक्शन कि हमें बहुत ही अच्छा लग रहा है, ऐसे वो बता रहे हो। लेखिका क्या कह रही है देखिए विद्यार्थी मित्रांनो, लेखिका काय पाहते ते पहा। I patted on their heads or neck or ears gently. They look happy and show their happiness by barking back to me. इस तरह से लेखिका हर एक बिल्ली को जैसे मिले वैसे उनको प्यार से हाथ या उंगलियां लगा रही थी। उन बिल्लियों को बहुत ही समाधान यानी खुशी हो रही थी कि हमें भी प्यार करने वाला कोई हमारे पास आया हुआ है। आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं। प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे। लेखिका म्हणतायत की आता त्यांचं लक्ष हे एका गोष्टीकडे गेलं आहे, ते म्हणजे प्रत्येक कप्प्यामध्ये मांजराचे नाव लिहिलेले आहे। जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुना, रोमल टिपनीस असे हे मांजरांची नावं त्यांच्या मालकांच्या आडनावाने ठेवलेली आहेत। जाधव, गोखले, डिकुना, टिपनीस हे लेखिकाच्या लक्षात आलं की हे मांजरांच्या मालकांची आडनावे असावीत। त्या जाधव, गोखले, टिपनीस इत्यादी मंडळींच्या डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते। मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो। विद्यार्थी मित्रांनो, लेखिका इथे सांगत आहेत की लेखिका जेव्हा तो मांजरांचा विभाग सोडून निरोप घेऊन निघतात तेव्हा पुन्हा एकदा ती मांजरं म्याव अशा आवाजाने गजर करतात। गजर करणे म्हणजे घोषणा करणे, टू मेक अ लाऊड नॉईज, आवाज केला। भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता असते, खिन्नता म्हणजे दुःख असतं, तशीच खिन्नता मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली। वैसेही तशीच म्हणजे त्याच प्रकारे
खिन्नता, खिन्नता म्हणजे दुःख मांजरांच्याही चेहऱ्यावर लेखिकेला दिसलं. तीच या मांजरांच्या चेहऱ्यावरही मला दिसलं. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे? मी भरतला विचारलं. लेखिकेने भरतला विचारलं की ज्याप्रमाणे माणसांना औषध पाणी देतात त्याचप्रमाणे या मांजरांनाही औषध पाणी दिलं जातं का? तर असं म्हणून भरत सांगतो. भरत म्हणतो की हो, या मांजरांनाही अशाच प्रकारे औषध पाणी दिलं जातं. त्यांचं खाणं पिणं पथ्य देखील पाळलं जातं. उन्हें क्या खाना चाहिए क्या नहीं खाना चाहिए ये पथ्य भी देखा जाता है. एकदम भरतला काहीतरी आठवतो. तो मला म्हणतो, तो लेखिकेला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे. चला तर आता आपण कुत्र्यांचा विभाग पाहूयात. लेखिका इथे काय सांगत आहेत ते पाहूयात. माय अटेन्शन वॉज ड्रॉ to something else. In each compartment there was a name plate for every cat, which read Jack Jadhav, Bakul Gokhale, Sammy Dikuna, Romal Tipnis, and so on. I realized that Jadhav, Gokhale, Dikuna, Tipnis, etc. are the surnames of their owners. As I filled the room saying goodbye to them, I sensed that their faces were sad. I asked Bharat if they got proper medical treatment, to which he answered positively. He further told me that some of them even have a specific diets to follow. Then we went the dog section. लेखिका म्हणतायत की त्याच्यानंतर आम्ही कुत्र्यांचा विभाग पाहण्यासाठी गेलो. लेखिकाने भरतला विचारलं की ज्याप्रमाणे माणसांचं औषध पाणी पाहिलं जातं, त्यांचं खाणं पिणं पाहिलं जातं, त्याचप्रमाणे मांजरांचंही खाणं पिणं इथे पाहिलं जातं का? त्यावर भरत हो अशा प्रकारे उत्तर देतो. मित्रांनो, लेखिका आणि भरत शेजारी असलेल्या कुत्र्याच्या विभागात जातात. स्टूडेंट्स, लेखिका और भरत पास में ही जो कुत्तों का सेक्शन था वहाँ जाते हैं. बघते तर खरंच एक भली दांडगी म्हणजे शरीराने अशी मजबूत, देखनी लेकिन बहुत ही सुंदर ऐसे कुत्ती वहाँ पर निजलेली म्हणजे सोई हुई थी. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं होती. पास में ही उसके एक टोपली में उसके छोटे छोटे बच्चे भी थे. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची होती. तपकिरी अंडरलाइन वर्ड स्टूडेंट्स. तपकिरी राइट डाउन ब्राउन. तपकिरी ब्राउन. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिल्लं पांढरी व्हाईट. काही ठिपक्यांची आहेत तर सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच. इवले कान, इवल्या शेपट्या. इवले काने आणि छोटेसे कान, छोटीसी उनकी पूछ, लालसर ओली नाक आणि पोटातून येणारा कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिली. स्टूडेंट्स, यहाँ पर लेखिका शांता शेळके उन्होंने उस कुत्ते के बच्चों का वर्णन किया हुआ है कि उन्हें वो देखने में बहुत ही छोटे से थे. छोटे से कान, छोटीशी शेपटी, लालसर ओले नाक आणि पोटातून त्यांच्या कुई असा आवाज येत होता. लेखिका थोड़े वक्त उनके ही पास देखते हुए बैठे थे. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. उससे आगे जाने के बाद कुत्तों का और एक सेक्शन वहाँ पे था. इथं तरह-तरह की कुत्री आहेत. यहाँ पर बहुत ही डिफरेंट ऐसे कुत्ते थे. लट्ठ आणि रोड, शरीर से मजबूत और कोई रोड यानी बहुत ही पतले. चिड़की यानी शांत, कोई बहुत गुस्से करने वाले तो कोई बहुत शांत ऐसे थे. साखीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी.
हिसका देणे, जोराने ओढणे. टू पुल विथ फोर्स. टू पुल विथ फोर्स. वहाँ से छूटने की कोशिश कोई कोई कुत्ते कर रहे थे, तर काही स्वस्थ बसून राहिलेली, या फिर कोई कोई स्वस्थ ऐसे बैठे थे. एका कुत्र्याच्या कानामागे मोठं गळू झालं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक जो कुत्ता था उसके कान के पीछे एक गळू यानी एक जखम हो चुकी थी. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला होता. एक कुत्ते का पैर मुड़ चुका था और उसे प्लास्टर लगा हुआ था. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेत होता. मी दचकून मागे सरकते. भरत त्यांच्यावर खेकसतो. झेन्या, चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या. चूप. यानी यहाँ पर लेखिका और भरत जब भी कुत्तों के दूसरे विभाग में जाते हैं तो उन्होंने बहुत ही डिफरेंट कुत्ते देखे थे. कोई बहुत ही शांत तो कोई बहुत ही गुस्से से अपनी यहाँ से हम किस तरह से छूट पाए ऐसे वो कोशिश कर रहे थे. तो कोई कुत्ते स्वस्थ ऐसे बैठे हुए थे. इस प्रकार से स्टूडेंट्स, लेखिका ने इस कुत्तों के सेक्शन का वर्णन किया हुआ है. जेव्हा भरत आणि लेखिका कुत्र्यांच्या दुसऱ्या विभागात जातात तेव्हा झेन्या लेखिकेच्या अंगावर झेप घेतो. तेव्हा भरत त्याला, झेन्या चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या, असे म्हणतो. लेखिका के और एक कुत्ता जो है वो छलांग लगाता है. तभी भरत उसे गुस्से से बोलता है कि झेन्या चुप बैठो, ऐसे नहीं करना है, ये हमारे मेहमान है. झेन्या जरूर समजल्यासारखा चुप बसतो. झेन्या को जैसे भरत की बातें समझ में आई वैसे वो चुप बैठता है. दूसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो. दूसरा एक कुत्ता जो है वो फिर से छलांग लगाता है, लेकिन वो अपने दोनों पंजों से नमस्कार करने के लिए वो वैसे छलांग लगाता है. झेन्या रागीट तर हा एकदम सालद. झेन्या बहुत ही गुस्सा करता था, तो ये जो कुत्ता था वो बहुत ही शांत था. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. लेखिका को भरत कहता है कि जितने मेहमान यहाँ पर आए जाए उन सबको ये ऐसे ही नमस्कार करता है. मी भरतला विचारते, इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे? लेखिकाने भरत से पूछा, यहाँ पर और कौन से एनिमल्स आते हैं? भरत कहता है, शेळ्या, शेळ्या याने गोट, मेंढ्या, ससे आणि माकडे. मेंढ्या याने शीप, ससे याने रॅबिट, माकड याने मंकी. आम्ही बोलतो आहोत एवढ्या माझ्या पायाजवळून एक मांजर चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजराचं सर्वांग शहारतं. सर्वांग शहारतं म्हणजे अंगावर काटा येतो, अंगावर शहारे येतात, शरीर पर रोमटे खडे होते हैं. माझ्याजवळ येते, मी तिला थोपटते, तशी ती प्रेमाने गुरगुरू लागते. जैसे ही लेखिका के पास वो छोटी सी बिल्ली आती है वैसे लेखिका उसे अपने पास लेती है. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय सांगितले आहेत ते आपण पाहूयात. लेखिका म्हणतात, I learned from Bharat that other animals like a rabbit, goats and monkeys were also admitted there. Suddenly I spotted a cat passing by. As I struck her, she got scared for a second, but she liked it and so came near me and started purring. I asked Bharat why she was shocked when I touched her. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लेखिकेने
त्या मांजरीणीला जवळ घेतलं तेव्हा ती मांजर जरा घाबरते, जरा तिचे अंग शहारते. विद्यार्थी मित्रांनो, लेखिकेने भरतला विचारले की ही मांजर अशी दचकली का? ये जो बिल्ली थी वो ऐसे क्यों घबराई? तेव्हा भरत काय सांगतो ते पहा. जन्मापासून आंधळी आहे ती. जन्म से वो जो बिल्ली है वो अंधी है. तुमचा अनोळखी हाथ म्हणून घाबरली और आपकी पहचान उससे नहीं है इसलिए वो डर गई. इतच जन्मलेलं हे पोर, यहाँ पर ही उसका जन्म हो चुका था. जन्मापासून ठार आंधळी, लेकिन जन्म से ही वो अंधी थी. डोळे बघाल तर अगदी लख आहेत. अगर उसकी आंखें देखिए तो बहुत ही प्रकाशमय है, पण दिसत मात्र नाही. लेकिन उन्हें कुछ भी दिखता नहीं है. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता ही मोठी मांजर झाली. इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासाने वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठे निभाव लागेल? अंडरलाईन वर्ड निभाव लागणे, राईट डाऊन टिकाव लागणे. टू सर्वाईव्ह, की इथे कशी ती जगेल, बाहेर ती जगूच शकत नाही. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? जैसे ही ये दोनों विभाग देखने के बाद जब ही लेखिका बाहर की ओर आते हैं तभी उन्हें ऐसे लगता है कि वो जो तस्वीर थी, फोटो फ्रेम थी, उसके नीचे जो सेंटेंस लिखा हुआ था वो बहुत ही सही था. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? हमें आपकी ज़रूरत है, लेकिन आपको हमारी ज़रूरत है या नहीं? विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात तर भरत आणि लेखिका जेव्हा त्या लहान मांजरीणीला पाहिलं तेव्हा लेखिकेने त्याला विचारलं की ही जी मांजर आहे ती का घाबरली. Bharat said she was blind from birth and so got frightened by the stranger's touch, but she roamed around there freely and safely. I stepped out of the building. It felt as if I had witnessed a totally different world, and the caption which I had read while entering kept hovering my mind. We need you. Do you need us? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी लेखिकेने आपला परळ येथील हॉस्पिटलमधला आपला अनुभव सांगितलेला आहे आणि हा पाठ इथेच संपलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.